स्वागतम स्वागतम सुस्वागतम। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांचे श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत। स्वागतोत्सुक भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व जिल्हा। अक्कलकोट निवासी दत्तावतारी व श्री दत्त संप्रदायातील श्री दत्तात्रेयांचे चौथे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज व त्यांचे मूळ स्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मंगळवारी श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला। पहाटे 5 वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मोहन महाराज पुजारी यांच्या अधिपत्याखाली मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकड आरती संपन्न झाली। त्यानंतर स्वामी भक्तांना दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले। भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे स्वामी भक्तांचे नित्य नियमाने होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते। सकाळी 11:30 वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला। दत्त जयंती निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी व पालखी सोबत पायी चालत निघालेली स्वामी भक्तांची स्वारी मंगळवारी अक्कलकोटी विसावली। यामध्ये रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, भांडूप, मुंबई, बार्शी, भातंबरे इत्यादी परगावाहून येणाऱ्या पालखी व दिंडीचा सहभाग होता। या दिंडी व पालखी सोबत आलेल्या सर्व स्वामी भक्तांची भोजन प्रसादाची व निवासाची सोय देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली होती। पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी दत्तावतारी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन तृप्त झाल्याची भावना व्यक्त केली। सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता मंदिर समितीच्या वतीने सर्व स्वामी भक्तांना रांगेत व टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात आले। भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे कर्मचारी सेवेकरी यांनी परिश्रम घेतले। आज दिवसभरात श्री दत्त जयंती निमित्त माजी आमदार सिद्धाराम मैत्रे, ठाण्याचे असिस्टंट पोलीस कमिशनर धोटे मॅडम, सोलापूरचे लेखापाल संजय मर्दा, औरंगाबादचे विद्यज्ञ अतुलचंद्र वर्मा, सूरतचे सुप्रसिद्ध व्यापारी इराबेन कांक्रिया, अहमदनगरचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया, कोल्हापूरचे निस्सिम स्वामी भक्त सुहास पाटील आदींसह विविध मान्यवरांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले। मंगळवारी दिवसभरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस बंदोबस्तही नियुक्त करण्यात आले होते। दुपारी 4 ते 5:30 या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीनं दत्त जन्म आख्यान वाचन व दत्त सांप्रदायिक भजन होऊन सायंकाळी 6 वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज यांच्या अधिपत्याखाली व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते पाळणा पूजन व चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात संपन्न झाला। या सोहळ्याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम गाडगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, विजय दास, प्रदीप झपके, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, मोहन जाधव, जयप्रकाश तोळणुरे, सागर गोंडाळ, महेश मस्कले, अमर पाटील, ज्ञानेश्वर भोसले, बाळासाहेब घाडगे, अक्षय सरदेशमुख आदी उपस्थित होते।